अजितदादांनी म्हटलं होतं की 288 जागाचा सर्वे चालू आहे आणि 288 जागापैकी गेल्या 2019 मध्ये त्यांनी 54 जागा जिंकल्या होत्या आणि आता सुद्धा सर्वे चालू आहे। त्याच्यामध्ये जे पुढे असतील त्या सगळ्या जागांवर त्यांचा दावा करणार आहेत असं म्हटलेत आणि त्याबद्दल आपलं मत काय? शेवटचे दादा आणि त्याच्यामध्ये नवाब मलिक साहेब सुद्धा असतील असं म्हटले ते। दादा हे महायुतीचे एका घटक पक्षाचे नेते, त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या महायुतीचा तो अधिकार आहे कुठल्या जागा घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या। त्यामुळं आपण त्या गोष्टीवर भाष्य न केलेलं बरं। शेवट आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, पण आम्हाला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा जास्तीत जास्त जागा निवडून येतील याचा आम्ही विचार करणं अपेक्षित आहे। त्यामुळं त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्या वर आज त्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही। अजून एक म्हटलेलं होतं की दक्षिण नगरमध्ये निलेश लंके साहेब, दक्षिण नगरमध्ये निलेश लंके साहेब खासदारकीची निवडणूक महायुतीच्या ह्याच्यामधून करतील आणि माढामध्ये विजयसिंह मोहिते पाटील होते, पण महायुतीनं ती जागा सोडली नाही असं त्यांचं मत होतं। शेवट आता लोकसभेची निवडणूक झाली, माढा मोहिते पाटील पण निवडून आलं, मग त्या गोष्टीला आता काय महत्त्व राहिलेलं नाही। त्या चर्चेला आता मला येताना मी काहीतरी मला कोणीतरी TV9 आणि अजून ABP माझाची का काहीतरी बातमी दाखवाल, मी मला आता लोकसभेची निवडणूक झाली, मी खासदार झालो, तिकडं मोहिते साहेब पण खासदार झाले। आता ते काय ते म्हणतात ना, शिळ्या कडीला कड देणं चुकीचं आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काय पक्षाची भूमिका असणार आहे? काय भूमिका म्हणजे किती म्हणजे आपण किती जागांवर दावा करणार की 288 जागा अजितदादांनी सांगितलं की आमचं जे सर्वेमध्ये जास्त असतील तेवढ्या सगळ्या जाग्यावर दावा करणार, तसं तुमचं? मी एकच सांगू शकतो, कारण मी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे, पण मी एवढं विश्वासाने सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचंच सरकार राज्यामध्ये येणार। आणि जागा वाटप करणे या सगळ्या गोष्टी या पक्षाला एक नेतेमंडळी म्हणजे आदरणीय पवारसाहेब असू, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू, शिवसेनेचे उद्धव साहेब असू, संजय राऊत असू किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असू, नाना पटोले असू, हे नेतेमंडळी एकत्रित बसूनच त्या सर्व गोष्टीचा निर्णय घेणार आहे। पण एक खात्रीने आणि विश्वासाने सांगतो की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचंच असणार आहे। म्हणजे हा दावाच आहे तुमचा की महाविकास आघाडीचंच सरकार असणार? म्हणजे काय असणारच आहे। मी काय बोलतो काय नुसतं काय मीडियासमोर बोलतो का, जे बोलतो तेच करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।